Hello, good morning to all students. We are now discussing topic number third of same, that is topic number third, trigonometry part second. Okay, and in last three videos we have discussed about what is mean by compound angle, cosine of a minus b, cos of a plus b, sin a plus b, sin a minus b. After that, tan a plus b, tan a minus b. Let us discuss examples based on these these formulas. Look here, some examples, important examples are given here. Find the values of the following. First is here sine of 15 degree. So we have to find what is the exact value of sine of 15. For the solution of this, try to find 15 means addition of or difference between two numbers here. So sine as it is, 15 is just the difference between what, 45 degree minus of what, 30 degree. So we can write this as sine of 15 is equal to sine 45 minus sine 30. Okay, so by if we consider 15 like this, so we can, this is a standard form. Which one? Sine of a minus b, sine of a minus b. So what is formula for sine of a minus b? Sin a into cos b plus, here minus, here is also minus, cos 45 into sin of 30. Okay, this is our basic formula, because our basic formula for look here, sin of a minus b equal to sin a into cos of b minus cos of a into sin of b. If we consider a equal to 45, b equal to 30, so what will you get? Sin of what? 45 minus 30 means sin of, here a means sin 45 into cos of 30, correct, minus cos of 45 into sin of 30. So now from this, what is the exact value of sin 45? Sin 45 is 1 upon what? Root 2. Yes, this is a basic rule. And cos of 30, cos 30 means what? What is the value of cos 30? बऱ्याच विद्यार्थ्यांना cos 30 ची व्हॅल्यू माहीत नाही, त्यासाठी सिंपल कॉम्प्लिमेंटरीचा रूल वापरा. आता तुम्हाला कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ काय? दोन अँगलची ॲडिशन 90 असली की त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी, आणि दोन अँगलची ॲडिशन जर 180 डिग्री असेल त्याला सप्लिमेंटरी. हे दोन शब्द लक्षात ठेवा. आपल्याला नेहमी मॅथमॅटिक्समध्ये शब्द येतात सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी. हे ॲक्च्युली डेफिनेशन तुम्हाला स्कूल लेवलला झालेली आहे. आता फक्त शब्दच लक्षात आहे पण त्याचा अर्थ माहीत नाही, असं व्हायला नको. तर ज्यांना कॉस 30 ची व्हॅल्यू माहीत नाही तर काय करा, 30चा कॉम्प्लिमेंटरी अँगल असतो 60, तो 60 लिहून घ्या, आणि कॉसच्या ऐवजी इथं साईन जोडायचं. को रेशोज असतात. म्हणजे कॉस 30 ची ज्यांना व्हॅल्यू माहीत नाही त्यांनी काय करा, साईन 60 ची व्हॅल्यू काढा. साईन 60 ची व्हॅल्यू सगळ्यांना माहीत आहे. साईन 60 ची व्हॅल्यू पाठ आहे का बघा. आणि जरी माहीत नसेल त्यासाठी अजून ट्रिक सांगतो. जॉमेट्रीमध्ये तुम्हाला 9वी मध्ये किंवा 10वी मध्ये सुद्धा झालं बघा, 30 60 90चा थेरेमिक झालेला होता. 30 डिग्रीच्या अपोजिट साईड हाफ ऑफ हायपोटेनियस, आणि 60 डिग्रीच्या अपोजिट साईड √3/2, आणि 60 डिग्रीच आहे ना हे, त्यामुळं √3/2. त्यामुळं साईन 60 ची व्हॅल्यू मिळाली, ॲज वेल ॲज इथं कॉस 30 ची व्हॅल्यू सुद्धा √3/2 तिथं येणार आहे √3/2 मायनस ॲज इट इज cos 45 1/√2 and sin 30 ची व्हॅल्यू 1/2.
एकदा का व्हॅल्यू पुटअप केल्या की इथून पुढं तुमचं बेसिक नॉलेज तयार होतं. अल्जेब्रामध्ये अरिथमॅटिक अंकगणिताचे नियम तयार होतात. बघा रूल्स तयार होतात. बघा 1 मल्टिप्लाय बाय √3 काय येणार आहे? √3/2√2 मायनस इथं 1 मल्टिप्लाय बाय 1 what 2√2. इथं डिनॉमिनेटर समान आहे. मला सांगा बरं, हे बघा 1/4 प्लस 11/13/4 डिनॉमिनेटर समान असेल तर आपण काय करतो आठवते का? अहो एकदा लिहायचं असतं. लिहिलं मी एकदा आणि हे वरती 1 + 13 हाच रूल इथं वापरा ना. याचा डिनॉमिनेटर समान आहे. सो राईट वन्स, नो चेंज इन अदर and here numerator √3 - 1. This is the value of what? Sin of 15. आणि अशा रीतीनं sin 15ची व्हॅल्यू, sin 15 डिग्रीची व्हॅल्यू इथंपर्यंत तुम्हाला मिळालेली आहे √3 - 1/2√2. एवढं लक्षात आलं? हा अशा रीतीनं तुम्हाला ह्या पहिल्या प्रश्नाचं इथं उत्तर तयार झालेलं आहे. जरा इथून आपलं मॅथमॅटिक्सचं थोडंसं जरा रूल वापरा, लॉजिक वापरा, तर्कशास्त्र वापरा. इथं समजा sin 15 झालं. जर आपण ह्याची ॲडिशन केली तर 45 मध्ये 30 ॲड केलं तर काय होणार आहे? 75 होणार आहे. आणि sin of 75. आता मी हे पुसून टाकतो. बघा sin 75ची व्हॅल्यू काढा असा प्रश्न विचारला तर sin 75 आपण कसं लिहिणार आहे? sin of 75 कॅन बी रिप्रेझेंट लाईक दिस. sin of 45 + 30 फॉर्म्युला हाच. इथं प्लस, इथं सुद्धा हे प्लसचा फॉर्म्युला असा आहे. इथं प्लस, हे असंच येणार आहे. इथं प्लस, इथं प्लस, इथं प्लस, इथं प्लस, इथं प्लस, संपली व्हॅल्यू. लक्षात आलंय का? त्यामुळं तुम्ही ज्या व्हॅल्यूज आता तयार केल्या म्हणजे काय शोधून काढलं तुम्ही? sin 15ची व्हॅल्यू शोधून काढलेली आहे. काय? √3 - 1/2√2 हे sin 15ची व्हॅल्यू काढली. sin 75ची व्हॅल्यू सुद्धा आत्ता शोधून काढले. बघा √3 + 1/2√2. किती सिम्पल असे साध्या पद्धतीने असे रूल आहेत. आणि कसं शक्य झालं? बिकॉज ऑफ आवर दिस फॉर्म्युला, sin of a + b चा फॉर्म्युला आणि sin of a - b. साईनच काढायला सांगितलं आहे म्हणून. आता एक तुम्हाला आयडिया सांगितलेली आहे. बघा इथं बघा इथं साईन आणि कोसाईन हे कॉम्प्लिमेंटरी रेशो असतात. मला सांगा sin 15चा कॉम्प्लिमेंटरी फॉर्म काय झाला? cos 75 बरोबर का? बघा बरं मी इथं लिहून दाखवतो. sin 15 साईनच्या ऐवजी कॉस लिहूया आणि इथं 15 मध्ये कोणता नंबर ॲड करायला पाहिजे त्यावेळेस 90 येतं तर इथं 75 आणि cos 75ची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि दिस इज इक्वल टू वॉट? cos of 75. आणि इथं बघा दुसरा प्रश्न तोच विचारला. इथं cos 75ची व्हॅल्यू काढा. तर cos 75ची व्हॅल्यू युजिंग याला को रेशोज म्हणतात बरं का. को रेशोचा अर्थ कळाला? ज्याला को जोडून तयार झालेला रेशो. म्हणजे काय? साईन आहे ना, साईन SINE, त्याला को जोडा, को साईन, ते याला म्हणतात को रेशो. टँजेंट त्याला को जोडा, को टँजेंट, हे दोन्ही को रेशो तयार झाले. नंतर सिकॅन त्याला को जोडा, को सिकॅन, हे को रेशो तयार झाले. त्यामुळं sin 15ची व्हॅल्यू याचा अर्थ cos 75ची व्हॅल्यू दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर तयार झालेलं आहे. एवढं लक्षात आलं का? आता बघा इथं काय लिहिलं आहे? sin 75 त्याचा को रेशो cos 15 आणि अशा रीतीने cos 15ची सुद्धा व्हॅल्यू अशी काढता येईल. हे तुमच्या नॉलेजचं काय ॲप्लिकेशन आपण करतोय आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला ही उत्तरं कशी काढायची हे मी आयडिया तुम्हाला सांगितलेली आहे. एवढंच नव्हे तर तुम्हाला tan 15ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला काढता येईल. किंवा tan 15ची व्हॅल्यू कशी काढणार आहे? sin 15ला cos 15नं डिवाइड केलं की tan 15ची व्हॅल्यू तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. तर आता हा पाठ आपला इथं पूर्ण केलेला आहे. ओके. आता मी काय करतो, पुढचा पाठ आपण बघूया. काय विचारलंय बघा? cos 75.
Let us find exact value of which one? Cos. बघा साइन आपण मगापासून काय बघतोय, साइन 15 आणि त्याच्याशी रिलेटेड अनेक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलेले आहेत. एक तर बोर्डवरचे दिसते एक एक्झाम्पल रिलेटेड किती सांगितली, साइन 15 सांगितलं तुम्हाला, पुन्हा 75च्या व्हॅल्यू काढून सांगितल्या. आता आपण जातो इकडं कॉस 75. सांगा बरं कॉस 75, कॉस 45 प्लस 30. 75 म्हणजे त्याचे ॲडिशन 70 आणि 5 असं करायचं नाही बरं का. 75 हा ॲडिशनच्या स्वरूपात लिहायचा आहे, बरोबर आहे, ॲडिशनच्या स्वरूपात लिहायचं आहे, मग कसलाही ॲडिशन करायची नाही. आता मी काय करतोय, असं लिहिल्यामुळं कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी बरोबर आहे का बघा, दोन्ही वेळा कॉस मायनस साइन ए इंटू साइन बी. कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2 माहिती आहे तुम्हाला. कॉस 30ची व्हॅल्यू, कॉस 30 म्हणजे साइन 60 √3/2 मायनस इथं 1/√2 ॲज इट इज, इथं साइन 30 हाफ, म्हणजे इथं येणार आहे √3/2√2 मायनस 1/2√2. डिनॉमिनेटर समान एकदाच लिहा, √3 मायनस 1/2√2 अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 75. लक्षात येते का बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारे एकाच प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या प्रकारे आपण सोडवतोय. उत्तर तसं काढता यायला पाहिजे. लक्षात आलं. ज्या वेळेस आपल्याला ह्या आयडियाज आपल्याला मिळतात, एकच एक्झाम्पल वेगळ्या प्रकारे सॉल्व करून उत्तर मात्र बदलत नाही, असं ज्यावेळेस तुम्हाला स्किल डेव्हलप होईल, याचा अर्थ तुमचा मॅथमॅटिक्सचा अभ्यास योग्य पद्धतीनं चाललेला आहे. आत्ताच मी सांगितलं कॉस 75चं उत्तर मागाशी सुद्धा काढलेलं होतं, तो व्हिडिओ जरा मागं करून बघा जरा, ते आन्सर आणि आत्ता काढलेलं आन्सर हे बदललेलं नाही. हे आता हे जे बोर्डवर सांगितले तो व्यवस्थित लिहा बरं जरा. तुमचं हे लिहून झालेलं असेल म्हणजे आपल्याला दुसऱ्या पद्धतीनं मला सांगायला बरं. आता मी दुसरं एक्झाम्पल इथं घेणार आहे. काय करूया आता, कॉस 75 झाले. नाव ओव्हर टू टॅन 105. लेट अस टेक टॅन 105. विच वन, टॅन 105. काय करणार आहे बघा, टॅन 105 वी कॅन रिप्रेझेंट लाईक दिस. आता 105 आहे ना, त्याची ॲडिशन तुम्ही काय करू शकता, 60 प्लस 45 बरोबर का. काय 60 आणि पुढं 40 100 105 यस. आणि इथं तुम्ही टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरू शकता. काय टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला लक्षात आहे का बघा, मी इथं लिहितो शेजारी. टॅन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आता मला सांगा, इथं टॅन दिसतं ए आणि इथं बी, म्हणजेच व्हॅल्यू कळाली. म्हणजे काय होणार आहे सांगा, टॅन ऑफ 60 प्लस टॅन ऑफ 45 अपॉन 1 मायनस टॅन 60 इंटू टॅन 45. म्हणजेच काय होईल, टॅन 60ची व्हॅल्यू √3 असते प्लस टॅन 60ची व्हॅल्यू √3, टॅन 45 1, इथं 1 मायनस टॅन 60 √3 आणि इथं टॅन 45 1 असते. तर त्यामुळे मी हे ब्रॅकेटमध्ये इथं काय लिहितो 1. म्हणजेच काय तयार झालं सांगा बरं, √3 प्लस 1 अपॉन 1 मायनस √3 अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ what, tan 105. बघा बरं, अशा रीतीनं फक्त तुम्हाला ते बेसिक फॉर्म्युले पार्ट असले, फक्त फॉर्म्युले पार्ट असले, कारण हे एक्झाम्पल सोडताना फॉर्म्युला वापरावा लागतो. कुठला फॉर्म्युला, तर टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला. म्हणजे एवढ्या सोप्या प्रकारे तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला देता आलेलं आहे. कुणाचं,
tan 105. Now let us take next example, tan of 225. हे एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या किंवा ते तुमचा स्क्रीनवरती आहे ते पॉज बटन दाबा किंवा याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता तुम्ही असं. आता तुम्ही काय करा, tan 225. अजून एक मगाशी मी बोलताना सांगितलं की को रेशोज. मला सांगा tan 105चा को रेशोज काय येईल? को रेशोज लक्षात आला का? तर ह्याचा tan 105 को रेशोज म्हणजे कॉटचं किती? ॲक्च्युली दोन अँगलची ॲडिशन काय पाहिजे तिथं? 90 यायला पाहिजे, पण 90पेक्षा हा नंबर जास्त आहे, तर त्यामुळे तो रूल इथं वापरत बसू नका. आता tan 225, tan 225 हिअर tan ऑफ 225 डिग्री 225 डिग्री. येस, 225 म्हणजे आपण असं करू शकतो. 225 आठवत आहे का? कुठल्या क्वार्टरमध्ये अँगल गेला हा? एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आठवा बरं. पहिला क्वार्टर कसा असतो? 0 to 90 डिग्री. दुसरा क्वार्टर 90 to 180. तिसरा 180 पासून पुढं 45. त्यामुळं 180 प्लस 45 अशा रीतीनं तुमचं हे डिस्ट्रीब्युशन करता येणार आहे. आणि मग पुन्हा असं जरी केलं तर tan a प्लस बीच व्हॅल्यू वापरता येऊ शकते. त्यामुळं इथं आहे ना 180 म्हणा, इथं सुद्धा 180च म्हणा, बाकी बदल नाही. आता tan 180ची व्हॅल्यू पाठ आहे का? tan 180ची व्हॅल्यू तुम्हाला मी इनवर्स फंक्शनमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक पार्ट फर्स्टमध्ये आपण एक ग्राफ काढला होता, ग्राफ्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. सगळ्या जर व्हॅल्यू पाठ करणं अशक्य आहे, पण त्यामध्ये एक छोटीशी ट्रिक सांगितलेली होती. 180 डिग्री हा अँगल जो आहे एक्स ॲक्सिसवरचा असू शकतो, आहेच आहे. मग एक्स ॲक्सिसवरील कोणत्याही अँगलसाठी साईनच्या व्हॅल्यू 0 आणि काय टॅनच्या व्हॅल्यू 0. त्यामुळं tan 180ची व्हॅल्यू इथं 0 येणार आहे, तर त्यामुळे इथं 0 ठेवूया, इथं सुद्धा 0 ठेवूया. आता मला सांगा बरं, 0 प्लस 1 हिअर इज 0, 0 प्लस 1 इट इज 1 अपॉन 1, आन्सर इज 1. आणि अशा रीतीनं tan 225ची जी किंमत आहे ती किती आली तुम्हाला? 1 म्हणून इथं आपल्याला आलेले आहे. आणि याही प्रश्नाचं उत्तर आपण इथं तयार केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, एवढं सोप्या पद्धतीनं तुम्हाला इथं उत्तर काढता येईल. समजा तुम्हाला विचारलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉट 225, तर कॉटचा फॉर्म्युला सेपरेट आहे का तुमच्याजवळ? नाही आहे. पण एवढं तरी माहीत आहे ना, कॉट म्हणजे 1/tan, म्हणजे 1/tan 225. आता 1/225चे उत्तर काढलं आहे 1/1, इट इज 1. अशा रीतीनं कॉटच्या व्हॅल्यू असतील, सेकच्या व्हॅल्यू असतील, कोसेकच्या व्हॅल्यू असतील, पुढच्या व्हॅल्यू काढण्यासाठी साईनच्या व्हॅल्यू काढाव्यात. लक्षात आलं का? साईनच्या व्हॅल्यू सगळं जमतं कसं काढायचं? कॉसाईनच्या झाल्या, टॅनची झालेल्या आहेत. तर आत्ता जे एक्झाम्पल सॉल्व करून दिलं आहे ते व्यवस्थित बघा, व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या ते, म्हणजे आपणाला पुढचे 2 एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपण आता प्रयत्न करणार आहे. ओके, येस, तुमचं हे लिहून झालेलं असेल. आता बघा मी पुढचा लिहिणार आहे. tan π/4 ही व्हॅल्यू आपल्याला बघायची आहे, प्रूव्ह करायचं आहे. विच रिझल्ट tan ऑफ π/4. बघा आपला हा रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. tan प्रूव्ह tan ऑफ π/4 प्लस थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस tan ऑफ थीटा. आता ह्याचं उत्तर देण्यासाठी सोल्युशन आपण असं म्हणूया, वी नो दॅट. आता लेफ्ट हँड साईड घेऊया आणि राईट हँड साईड आपण प्रूव्ह करूया. बघा बरं, tan π/4 प्लस थीटा इक्वल टू
कुठला फॉर्म्युला tan a प्लस बी, पुढं फॉर्म्युला दिसतोय बघा tan a प्लस बी. मग तुमचा हा जो ए आहे ना, ए म्हणजे 45 π/4 आणि हे थीटा. पुढचा फॉर्म्युला तोच वापरा ना. काय फॉर्म्युला आहे बघा बरं, tan a प्लस tan b अपॉन tan a, किंवा आपण याचं उत्तर इथं घेऊया. वी नो दॅट, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आता हा फॉर्म्युला आहे ना, त्यामध्ये ए ची व्हॅल्यू काय येईल π/4 आणि हा जो बी आहे ना त्याला जर आपण थीटा मानलं तर काय होईल सांगा. इथंच मी लिहिणार आहे tan π/4 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस, बघा 1 मायनस tan a म्हणजे tan π/4 इंटू tan ऑफ थीटा. संपलं येतं उत्तर. tan π/4 म्हणजे tan 45 ची व्हॅल्यू किती असते 1. सो 1 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस हे tan π/4 म्हणजे पुन्हा 1 आहे बरं का, हे 1 तसंच ठेवतो इंटू tan थीटा. आणि इथं आन्सर तुमचं तयार झालं आहे 1 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस tan थीटा. दिस गिव्ज अस tan ऑफ π/4 प्लस थीटा. आणि हा रिझल्ट आपण आता प्रूव्ह केलेला आहे. लक्षात आलं का. हा रिझल्ट पुन्हा बघा, हा सर्वात महत्त्वाचा असणारं हे एक्झाम्पल आहे. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे बरेचसे प्रश्न जे असतात तर यावरती सेट केलेले असतात. या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला अगोदरही सुद्धा सांगितलं आहे सर्वात उपयोगी असा हा फॉर्म्युला आहे. आता कसा उपयोगी फॉर्म्युला आहे ते मी लगेच तुम्हाला इथं मी सांगणार आहे, कारण ह्याच्यावर आधारित मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे तयार करतात ते मी आता लगेच तुम्हाला इथं सांगणार आहे. ओके, काय जरा बघा. मल्टिपल चॉईस क्वेश्चन. पहिला प्रश्न बघा, 1 प्लस tan 10 अपॉन 1 मायनस tan 10 याची व्हॅल्यू किती, असा प्रश्न असतात. आणि ABCD ऑप्शन्स असे वेगवेगळे लिहिलेले जातात. बघा बरं, इथं लिहिणार आहे tan 40, इथं tan 45, tan 55, इथं tan 10. बघा बरं, आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बघा बरं, इथं लक्ष द्या. 1 प्लस tan 10, 1 मायनस tan 10, 1 प्लस tan 10, 1 मायनस tan 10. दिस इज इक्विवॅलंट विथ tan π/4 म्हणजे 45 मध्ये थीटा ॲड करा, 45 मध्ये 10 ॲड करा, 55 आणि tan 55. हा उत्तर सी ऑप्शन इज करेक्ट. किती सोप्या पद्धतीने ह्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आहे, पण ह्यासाठी तुम्हाला हा बेसिक रिझल्ट जो आत्ता सांगितला ते माहीत असणं गरजेचं आहे. आता मी पुन्हा हे आज बदलतो, दुसरा प्रश्न तयार करतो बघा. नंबर 2, 1 प्लस tan 20 अपॉन 1 मायनस tan 20. किती उत्तर असणार आहे बघा 3. 1 मायनस tan 12, सॉरी 1 प्लस tan 12, 1 मायनस tan 12. ओके, याही प्रश्नाचं उत्तर इथं क्वेश्चन मार्क देतो. नंबर 4, 1 प्लस tan 2 अपॉन 1 मायनस tan ऑफ 2. हे जे आहेत की नाही, हे तुम्हाला होमवर्कसाठी हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहेत. त्याचे आन्सर्स मला तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून सेंड करायचे आहेत. आणि जरा विचार करा, हे जसं ट्रिक सांगितलं तसं या पद्धतीनं असणार आहे. आणि प्रश्नाचे उत्तर 10 सेकंदसुद्धा लागणार नाहीत. बघा किती सोप्या पद्धतीनं बघता क्षणी याची उत्तरं तुम्ही सांगू शकता. एकच मी थेरम आज बेसवरती घेतलेला आहे. बघ, थीटा म्हणजे काय, थीटा म्हणजे कोणताही अँगल ना, मग तोच अँगल मी तर 10 घेतला आहे. 10 घेतला की लक्षात ठेवा, आपल्या डोक्यामध्ये माहीतच पाहिजे 45 मध्ये 10 मिळवा 55 आहे इथं उत्तर. बाकी बघत बसायचंच नाही कुठं. इथं 20 दिसतंय म्हणजे आठवतं का काय, 20 कशात ॲड करायचं आहे 45 मध्ये. 45 आणि 20 किती येणार आहे
65 येणार आहे. tan 65 असं काहीतरी उत्तर येईल. हे 12 असणार आहे. 45 + 12 काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. आणि इथं याच पद्धतीनं याचंही आन्सर असणार आहे. समजलं. आणि हे झाल्यानंतर एक मी थोडा बदल करतो. ह्यात एक्झाम्पल ह्याने दिलेलं नाही टेक्स्टबुकमध्ये, पण एक विचार करा, मी असंही करू शकतो, इथं मायनस वापरू शकतो आणि इथं वरती मायनस खाली प्लस. असा प्रश्न विचारला तर काय होईल बघा बरं. इथं मायनस, वरती मायनस, खाली प्लस. बघा बरं, इथं मायनस म्हणजे इथं मायनस येणार आहे, इथं प्लस येणार आहे, इथं मायनस येणार आहे, इथं प्लस येणार आहे, इथं वरती मायनस येईल, खाली प्लस येणार आहे. आणि अजून एक रिझल्ट तयार झाला. आणि लगेच बघा, हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे बघा. अगदी काही सेकंदामध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे, पण नवीन एक एक्झाम्पल इथं तयार झालं. आणि इथं मायनस, खाली प्लस, इथं वरती मायनस, खाली प्लस, इथं मायनस, खाली प्लस, इथं मायनस, खाली प्लस. मला सांगा बरं, ज्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर देता येईल त्यात काय रिझल्ट आहे बघा बरं. 1 - tan θ 1 + tan θ. याचं उत्तर काय. 45 मधून तो थिटा काय करा, मायनस करा. म्हणजे किती येणार आहे. 45 मधून 10 गेलं 35. tan 35 इथं कुठेतरी उत्तर असायला पाहिजे. मी इथं तयार करतो नसलं तरी. आणि अशा रीतीने याचं उत्तर असणार आहे tan 45. कारण 45 मधून तिथं किती, थिटा मायनस, म्हणजे थिटा म्हणजे 10, tan 35 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. हेच टेक्निक बाकी सगळ्या ठिकाणी वापरा आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणं सगळ्यात सोपं जाणार आहे. समजलं. आणि अशा रीतीनं हे जे 2 एक्झाम्पल आहेत, ती एक्झाम्पल्स या पद्धतीनं आपण सॉल्व केलेले आहेत. ॲज अ थेरी बेस्ड एक्झाम्पल. आणि काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे असतात हेही तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर हे एक्झाम्पल मी पुसून टाकतो आता बघा, सर्वात महत्त्वाचा तो एक एक्झाम्पल राहिलेला आहे. काय बघा, प्रूव्ह करायचं आहे √2 cos π/4 - a. आता ह्यासाठी काय करा, लेफ्ट हँड साईड आपण घेऊया. काय लिहायचं आहे, √2 × cos π/4 - a. आणि ह्याचं हे आन्सर पुढं दिलं आहे बरं का, ते काळजी करत बसू नका. येस, आन्सर इज ऑलरेडी गिवन. सो दिस आन्सर, what is answer, cos a plus sin a. How we get, see here, √2 keep as it is. Now try to apply full formula. Cos of x minus y, cos a minus b. काय cos a minus b चा फॉर्म्युला बघा ना. मी इथं हात ठेवतो, इथं हात ठेवतो. cos π/4 into cos of a प्लस sin π/4 into sin of a. ओके, √2 ॲज इट इज. साइन cos π/4 1/√2. येस, हे आहे असं ठेवूया. इथं साइन पुन्हा 1/√2. हे साइन a ॲज इट इज. ओके, आता हे √2 ना आत मल्टिप्लाय केलं तरी चालेल, किंवा तुम्ही असं म्हणू शकता या टर्ममध्ये 1/√2 आहे, या टर्ममध्ये 1/√2 आहे. टेक 1/√2 कॉमन फ्रॉम ऑल दिस टर्म्स. विल गेट हिअर √2 multiply by 1/√2. What will remain? Cos a plus sin of a. √2 will cancel to this. आणि अशा रीतीनं cos a plus sin a. आणि हेच आपणाला हे बघा, cos a plus sin a हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. विच इज इक्वल टू वॉट, राईट हँड साईड. दस LHS इज इक्वल टू वॉट. आणि अशा रीतीनं लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय, राईट हँड साईड. अशा रीतीनं हे एक्झाम्पल आपण प्रूव्ह केलेलं आहे. व्यवस्थित तुम्ही हे लिहून घ्या आणि हे एक्झाम्पल व्यवस्थित लिहिल्यानंतर एक आयडिया लक्षात येईल की आपणाला जे फॉर्म्युले जे आपण प्रूव्ह केलेत ते फॉर्म्युले कसे महत्त्वाचे आहेत, किती इम्पॉर्टंट आहेत याच्याविषयीसुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे. किंवा त्याची त्या प्रश्नांचा दर्जा कसा महत्त्वाचा आहे, का ते एक्झाम्पल्स फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत हे सुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे. ओके, आता मी काय करतो, हा जो फॉर्म्युला तुम्ही प्रूव्ह केलेला आहे
त्याच्यामध्ये अजून मी थोडंसं बदल करतो बघा. काय करणार आहे, फक्त होमवर्कसाठी देऊ का, देतोच. हे बघा रूट 2 ॲज इट इज, इथं कॉस, इथं π/4 तसंच लिहितो, इथं मायनसच्या ऐवजी प्लस ए ॲज इट इज. बघा इथं मायनस असताना मध्ये प्लस, तसं त्यामुळे मी इथं तसंच करणार आहे, कॉस मायनस ऑफ साईन ए. हे तुमच्या होमवर्कसाठी असेल, इथं HW लिहितो. नंतर दुसरं होमवर्कसाठी असणार आहे, मगाशी एक सांगितलं होतं कोरेशोच्या बाबतीत काय जमेल का, साईन वापरून काय, जर मी साईन वापरलं तर जमेल का. ठीक आहे, म्हणजे आपण आता प्रत्यक्ष बघूयाच की √2 हे तुमचं लिहून झालं असेल. एक मी एक्झाम्पल हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला दिलेलं आहे. फक्त एक वेगळं एक्झाम्पल तयार ह्याच्यातून होऊ शकतं, त्याचा जरा विचार करा. हे बघा √2 इंटू साईन π/4 मायनस ए इक्वल टू, ह्याचं इकडचं काय उत्तर आहे हे शोधायचा प्रयत्न करूया आणि त्याच्यावर आपण काय करूया माहिती आहे का, प्रश्न तयार करूया. ओके, लोक या सोल्युशन. √2 साईन π/4 मायनस ए, दिस इज इक्वल टू √2 कीप ॲज इट इज. इथं तुम्हाला साईन ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरता येईल. सांगा बरं, साईन π/4 इंटू कॉस ए मायनस कॉस π/4 इंटू साईन ए. काय केलं लक्षात आलं का, साईन ए मायनस बीचा फॉर्म्युला मी वापरलेला आहे. हे √2 ॲज इट इज, साईन π/4 म्हणजे 1/√2 असतं, कॉस ए इथं मायनस, इथं सुद्धा 1/√2 ह्याचा फॉर्म्युला माहिती आहे, साईन ऑफ ए. इथं 1/√2 कॉमन काढा, इथं शेजारी येईल, काय राहील सांगा बरं, कॉस ऑफ ए मायनस साईन ऑफ ए. आणि √2ला √2 कट करा आणि अशा रीतीनं कॉस ए मायनस साईन ए, अशा रीतीनं हा रिझल्ट तयार झालेला आहे. तेच मी तुम्हाला लिहितोय, बरोबर आहे का. बघा साईन ए मायनस बीचा फॉर्म्युला साईन कॉस कॉस साईन, असं हे रिझल्ट तुम्हाला माहितीच आहे, तो आपण इथं वापरलेला आहे, राईट. आणि अशा रीतीनं हा मायनस इथं मायनस शेवटपर्यंत तो मायनस तसाच राहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्र, तुमच्या लक्षात आलं असेल की मगापासून जे आपण एक्झाम्पल बघतो या टॉपिकवर आधारित सगळ्यात सोप्या प्रकारचे एक्झाम्पल्स या टॉपिकमध्ये आहेत. बिकॉज ऑल द एक्झाम्पल्स आर बेस्ड ऑन व्हॉट, कंपाऊंड अँगल फॉर्म्युले, कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी, साईन ए प्लस बी साईन ए मायनस बी, टॅन ए प्लस बी टॅन ए मायनस बी. लक्षात आलं का. येस, आपण काय करूया पुढच्या व्हिडिओमध्ये की कंपाऊंड अँगलवर आधारित असणारे काही वेगळे फॉर्म्युले आहेत, त्याला डबल अँगल फॉर्म्युला वगैरे म्हणतात किंवा ट्रिपल अँगल फॉर्म्युला वगैरे म्हणतात. ते एक्झाम्पल झाल्यानंतर अजून ॲडिशनल फॉर्म्युला तुम्हाला माहीत होणार आहेत. तर पुढचा व्हिडिओ व्यवस्थित बघा. इथं आपण थांबतोय. धन्यवाद.